15 ठळक बातम्या, बाजारभाव, राजकारण, शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। आज 2 मे 2025 वार शुक्रवार। शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट आलेत, याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। एप्रिल महिना पालटला तरी अद्याप देखील राज्यातील काही भागात पीक विमा वितरण बाकी आहे। राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात किती वितरण बाकी आहे यासह एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार पीक विम्याचे किती वितरण झाले या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत। याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं। राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना हवामान विभागानं पूर्व विदर्भातील 7 जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय। अकोल्यात तापमान 45 अंशापर्यंत पोहोचलेलं असून चंद्रपूर, अमरावती पोहोचलाय। यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून अनेक ठिकाणी पारा 43 अंशाच्या वर गेलाय। पहा, आज दिनांक 2 मे उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट जारी केलाय। नैऋत्य राजस्थानपासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक आणि केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा। राजस्थानमधील बारमेर इथं 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। गुरुवार दिनांक 1 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला इथं 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये 44 अंशापेक्षा अधिक तापमान होतं, तर सोलापूर, जळगाव, धुळे, जेऊर, परभणी, वर्धा या ठिकाणी 43 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय। पहा, आज दिनांक 2 मे राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय। सोबतच धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यासह विजांसह पावसाची शक्यता असल्याची देखील सांगण्यात आले। यानंतर बातमी पाहूया कापूस बियाणासंदर्भातील। खरीप हंगाम जवळ येतोय आणि मागील वर्षाच्या तुलनेत कीटक देखील प्रभावशाली झाले आहेत। यातील मोठा फटका कापूस पिकाला दुर्भाव होतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होतं। त्यामुळे आता कृषी विभागानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। कृषी आयुक्तालयानं कापसाच्या बीटी बियाण्यांच्या वितरणासाठी एक वेळापत्रक तयार केलंय। पहा, लक्ष द्या, 1 मे ते 10 मे 2025 या कालावधीत बीटी कापूस बियाणं केलं जाईल। त्यानंतर 10 मे 2025 नंतर विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना या बियाण्यांची विक्री केली जाईल। 1 जून 2025 पासून शेतकऱ्यांना पेरणीचा कालावधी देण्यात आलेला आहे। याच वेळापत्रकात बोंडअळीसारख्या रोगांपासून शेतकऱ्यांचा बचाव होईल। या प्रक्रिया योग्य पद्धतीनं फॉलो केल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्यांचं नुकसान होण्यापासून बचाव होईल। एकंदर सोप्या भाषेत सांगायचं झालं, शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी तयार केलाय। शेतकऱ्यांनी 1 जून 2025 पासून पेरणी सुरू केली पाहिजे आणि बीटी कापूस बियाण्यांचं वितरण वेळेत करून शेतकऱ्यांना रोगांपासून बचाव कसा करायचा हे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु मागील काही वर्षापासून किडीचा प्रादुर्भाव वाढतोय। कीटकनाशक, कृषी मालाला कमी भाव, यामुळे शेती करणं फार कठीण झालंय। त्यातून शेतकऱ्यांना मिळणारा नफा कमी आणि खर्च जास्त याचा सामना करावा लागतोय। तुम्हाला असं वाटतं का की हे संकट शेतकऱ्यांसाठी अधिकच गडद होत चाललंय? यात बदल हवाय का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांच्या मदतीला येऊ शकतं आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यास मदत होऊ शकते। तुमचं मत शेअर करा आणि आम्हाला तुमचे अनुभव ऐकायला आवडेल। यानंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी पुढील बातमी। मराठवाडा या दुष्काळी प्रदेशाला हक्काचं पाणी मिळणार आहे। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्यामुळे मराठवाड्यातील 9 तालुक्यांना पाणी मिळणार आहे। 11,000 कोटी रुपयांची तरतूद करून हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय आणि तो आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय। या प्रकल्पामुळे नीराचं पाणी बोगद्याद्वारे उजनीत आणि उजनीचं पाणी मराठवाड्यातील 9 तालुक्यांमध्ये चाचणी घेतला जाणार आहे। यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचं स्वप्न आता साकार होत आहे। पहा, या प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला 1.68 TMC पाणी, धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा, वाशी, कळंब आणि धाराशिव तालुक्यांना 3.8 TMC पाणी आणि लोहारा, उमरगा, तुळजापूर तालुक्यांना 2.24 TMC पाणी दिलं जाणार आहे। आणि हे सर्व पाणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल, ज्यामुळे दुष्काळी मराठवाड्याची तहान आता भागणार आहे। गेल्या 20 ते 22 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष आणि कामाच्या मंजुरीतील अडचणीनंतर आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलाय। पाणी मिळाल्यावर शेतकऱ्यांना रब्बी हंगामात 7 TMC पाणी मिळण्याची ही मोठी संधी आहे।
आशा करते की ऑगस्ट 2025 मध्ये चाचणी यशस्वी होईल आणि त्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळणार आहे. कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. आणि हो मित्रांनो, शासनाने शेतकऱ्यांसाठी योग्य योजना राबवून त्यांना पाणी, वीज आणि उत्तम दर्जाचं बियाणं दिले तर त्यांचं उत्पादन सुधारेल आणि आर्थिक दबाव कमी होईल. तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, कारण तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरण्यासाठी आपले विचार शेअर करा. यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव. गव्हाची आवक बाजारात वाढली आहे, पण तरीही गव्हाचे भाव मागील 3 आठवड्यांपासून टिकून आहेत. सरकारनं गहू खरेदी सुरू केली आणि त्यानंतर दरात काही सुधारणा दिसून आली. सध्या गव्हाची आवक चांगली आहे, पण उठाव सुद्धा चांगला आहे, त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत. देशातील प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये गहू 2400 ते 2800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. गव्हात तर हरभऱ्याची आवक कमी होतीये. आवक कमी झाल्यामुळे हरभऱ्याच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. सध्याच्या बाजारात हरभरा 5400 ते 5700 रुपयांच्या दरामध्ये विकला जातोय. त्यामुळे सरकारच्या हमी भाव खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय. परिणामी खरेदी कमी झाली आहे, म्हणजे भविष्यात हरभऱ्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला मिळेला असं अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार आणि देशात नाफेड कमी आहे, पण नाफेडचा स्टॉक जास्त आहे, ज्यामुळे बाजारात त्याचा प्रभाव दिसतोय. नाफेडची विक्री 4300 ते 4400 रुपयांच्या दरात सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रक्रिया प्लांट्सचे दर 4500 ते 4550 रुपयांच्या दरात आहेत. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन 4200 ते 4400 दरातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दरम्यान तुम्ही किती रुपयांनी तुमचा शेतीमाल विकला? तुमचे मत आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे आपले अनुभव आणि विचार शेअर करा. 30 एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या 2546 कोटी रुपयांची भरपाई जमा झाली आहे. त्याचप्रमाणे 719 कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकूण 3265 कोटी रुपयांची भरपाई 30 एप्रिलपर्यंत मंजूर करण्यात आली आहे. 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली आहे. दरम्यान पीक विम्याचं वितरण वाढतच जात आहे. मागच्या आठवड्यात 3000 कोटी रुपये होते आणि आज 3265 कोटी रुपये झाले. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम देखील वाढलेली आहे आणि प्रलंबित रकमेचं प्रमाण कमी होत चाललंय. खरीप हंगाम 2024 साठी शेतकऱ्यांना दोन्ही ट्रिगर म्हणजेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर भरपाई दिली जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी भरपाई जास्त आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मिळणारी भरपाई कमी आहे. परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तुम्ही लक्षात घेतलं की यवतमाळमध्ये पीक विमा कंपनीला अग्रिम भरपाई देण्याला नकार दिला होता, त्यामुळे सध्या 3 जिल्ह्याच्या अग्रिम भरपाईची रक्कम समोर आली आहे. राज्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या ट्रिगरमधून जवळपास 2553 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. 30 एप्रिल 2025 पर्यंत राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर केली गेली आहे. तसंच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात अग्रिम भरपाईच्या ट्रिगरमधून 3 जिल्ह्यांमध्ये परभणी, नांदेड, हिंगोली 713 झाल्यात आणि 12 कोटी रुपये अजून जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी विभागाच्या माहितीप्रमाणे 30 एप्रिलपर्यंत एकूण 3265 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली गेली आहे. तसेच 30 एप्रिलच्या अहवालानुसार पीक विम्याची रक्कम वाढत जाण्याची शक्यता आहे. राज्यस्तरावर कृषी आयुक्तालयाकडून अहवाल तयार केला जातोय. जिल्हा पातळीवर रक्कम जास्त असू शकते, पण राज्य पातळीवर कमी दिसू शकते, कारण माहिती आयुक्तालयाकडे पोहोचवण्याकरता विलंब होतोय. दिवसेंदिवस विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत आणि हे आकडे तयार होणाऱ्या अहवालात बदलत आहेत. मागच्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम 3084 कोटी होती आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाते. तरी 2 ट्रिगरच्या अंतर्गत मिळणारी भरपाई कमी आहे आणि त्यात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई सर्वात कमी आहे. आता राज्य सरकारनं विमा कंपन्यांना आपल्या हिस्स्याचा पहिला विमा हप्ता दिलाय. जेव्हा सरकार पहिला हप्ता देतं त्यानंतर विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक भरपाई द्यायची आहे. तर राज्य सरकार जेव्हा दुसरा हप्ता देईल, विमा कंपन्या बाकीचे 2 ट्रिगर अर्थात काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील. सध्या खरीप हंगाम 2024 मधील केवळ 2 ट्रिगर अंतर्गतच भरपाई देण्याचं काम सुरू आहे. विशेष गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं खरीप हंगाम 2025 पासून या 2 ट्रिगरला पीक विमा योजनेतून काढून टाकलंय. म्हणजेच या दोन्ही ट्रिगर अंतर्गत मिळणारी भरपाई खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा योजनेतून बाहेर जाईल.
तसेच पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा करण्याची गती खूपच धीमी आहे. विमा कंपन्यांकडून यामध्ये खूपच विलंब होते. पीक विमा योजनेच्या नियमानुसार एकदा भरपाई निश्चित झाली की महिनाभराच्या आत ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जावी. पण राज्य सरकारनं हप्ता द्यायला उशीर केला आणि विमा कंपन्यांना देखील या नियमाला धाब्यावर बसवून पीक विम्याची रक्कम खूपच धीम्या गतीने जमा केली जाते. मित्रांनो, पीक विमा योजनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही या स्थितीला कसं पाहता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.